महापालिका क्षेत्रातील नागरिकांना घरपट्टी वाढीच्या अन्यायकारक नोटिसा बजावल्या आहेत. त्या नोटिसा रद्द कराव्यात अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोमवारी करण्यात येणार आहे. प्रशासनाने नोटिसा रद्द न केल्यास असहकार आंदोलन पुकारू, वेळप्रसंगी घरपट्टी मागणाऱ्या अधिकाऱ्यांना वसुलीसाठी फिरू देणार नाही असा इशारा माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी दिलाय. ते म्हणाले, महापालिका क्षेत्रातील नागरिकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा दिल्या आहेत. जे जुनं धोरण ठरले आहे किंवा त्या संदर्भातील ठराव झाले आहेत त्यामध्ये नव्याने धोरणात्मक बदल होणं अपेक्षित आहे. तोपर्यंत घरपट्टी मागणीच्या नोटिसीची अंमलबजावणी थांबवावी. नव्याने धोरण तयार होईपर्यंत जुन्या धोरणानुसारच घरपट्टीची आकारणी करावी. उत्पन्न वाढीसाठी आयुक्त शुभम गुप्ता यांनी नव्याने उपाययोजना धोरणं स्वीकारावीत. नागरिकांचा रोष पत्करून नागरिकांच्या हिताच्या विरोधात जाऊन प्रशासक आयुक्त म्हणून काम करणं उचित होणार नाही. महापालिका ही काय नफा मिळवणारी कंपनी नव्हे तर नागरी हित आणि विकासासाठी काम करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्या अनुषंगाने नागरिकांच्या हिताचे गरजेचे निर्णय प्रशासक म्हणून आयुक्तांनी घ्यावे. त्यासाठी धोरण नव्याने स्वीकार करणं गरजेचं असल्याचं भोसले यांनी व्यक्त केलं. सोमवारी पालकमंत्री महापालिकेत येणार आहे, त्यावेळी आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत घरपट्टीच्या नोटिसा रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील याबाबतचा निर्णय घ्यावा. प्रशासनाने देखील नोटिसीला स्थगिती द्यावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा अभिजित भोसले यांनी दिलाय.